नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दीप अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.5. या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला वर्ड प्रॉब्लेम दिलेले आहेत. तर ते वर्ड प्रॉब्लेम आपल्याला इक्वेशनच्या स्वरूपात मांडायचे आहेत आणि त्यानंतर त्यांना आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर ते बघूयात आता आपण कसे सॉल्व करायचे. त्यामध्ये आता फर्स्ट नंबरचा क्वेश्चन आपण बघणार आहोत. सुरुवातीला क्वेश्चन नंबर फर्स्ट, याच्यामध्ये बघा क्वेश्चन नंबर फर्स्ट काय दिलेला आहे. 2 नंबर्स डिफर बाय 3, म्हणजे 2 नंबरमधला डिफरन्स दिलेला आहे आपल्याला 3. द सम ऑफ ट्वाइस द स्मॉलर नंबर अँड थ्राइस द ग्रेटर नंबर इज 19. फाइंड द नंबर्स. आपल्याला सम सांगितलेली आहे. सम म्हणजे काय तर ॲडिशन कोणाकोणाची. ट्वाइस द स्मॉलर नंबर, छोट्या नंबरचा आपल्याला डबल करायचा आहे आणि थ्राइस द ग्रेटर नंबर, ग्रेटर नंबरचा थ्राइस करायचा आहे म्हणजे ट्रिपल करायचा आहे आणि त्यांची सम आपल्याला 19 दिलेली आहे आणि सांगितलेलं आहे फाइंड द नंबर्स. मग बघा आता आपल्याला ह्या ज्या कंडिशन दिलेल्या आहेत या कंडिशनवरून आपण इक्वेशन मांडून घेऊयात. मग सुरुवातीला बघा आता आपल्याला ते 2 नंबर शोधायचे आहेत. मग सुरुवातीला काय लिहिणार आहात. लेट द ग्रेटर नंबर, लेट द ग्रेटर नंबर बी एक्स. आपल्याला जो ग्रेटर नंबर आहे त्याला काय म्हणायचं आहे, एक्स म्हणायचं आहे. आणि द स्मॉलर नंबर बी वाय. स्मॉलर नंबरला आपल्याला काय म्हणायचं आहे, वाय म्हणायचं आहे. मग बघा पहिल्या कंडिशनमध्ये काय दिलेलं आहे, द नंबर डिफर बाय 3. त्या 2 नंबरमधला जो डिफरन्स आहे तो 3चा आहे. म्हणजे ग्रेटर नंबरमधून जर आपण स्मॉलर नंबर मायनस केला तर 3 येणार आहे. मग कंडिशन फर्स्ट आपण लिहून घेऊयात. कंडिशन फर्स्ट, मग याच्यामध्ये काय करायचं आहे, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3 येणार आहे. याला इक्वेशन 1 द्यायचं आहे. त्यानंतर आता आपण कंडिशन सेकंड बघूयात. कंडिशन सेकंड कंडिशनमध्ये आपल्याला काय दिलेलं आहे, द सम म्हणजे आपल्याला ॲडिशन करायची आहे. ट्वाइस द स्मॉलर नंबर, ट्वाइस द स्मॉलर नंबर म्हणजेच 2y प्लस अँड द थ्राइस द ग्रेटर नंबर. थ्राइस द ग्रेटर नंबर म्हणजे आपल्याला ग्रेटर नंबरचा ट्रिपल करायचा आहे. आणि यांची सम किती दिलेली आहे आपल्याला, इज 19. यांची सम आपल्याला दिलेली आहे 19 दिलेली आहे. हे आपल्याला सेकंड इक्वेशन मिळालेलं आहे. मग आता आपल्याला हे 2 इक्वेशन मिळालेले आहेत. तर या 2 इक्वेशन आपल्याला इलिमिनेशन मेथडने किंवा क्रॅमर्स रूलच्या मेथडने किंवा ग्राफिकली तुम्ही सोडवू शकता. पण शक्यतो आपण ग्राफिकली सोडवत नाही, तर याला आपण इलिमिनेशनच्या मेथडने सोडवूयात. मग बघा ह्या 2 इक्वेशनची जर आपण कंपॅरिझन केलं तर आपल्याला इथं एक्सचा कोइफिशियंट 3 दिलेला आहे आणि इथं एक्सचा कोइफिशियंट काहीच नाही आहे. मग या इक्वेशनला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करावे लागेल म्हणजे इथं 3x येणार आहे. मग बघा आणि ह्या इक्वेशनला आपल्याला 1 ने मल्टिप्लाय करावे लागेल. मग आपण ह्या इक्वेशनला 3 ने मल्टिप्लाय करून घेऊयात. 3x मायनस 3y इज इक्वल टू 3 3 9 येणार आहे. त्यानंतर या इक्वेशनला आपण 1 ने मल्टिप्लाय करून घेऊयात आणि एक्सची टर्म आपण सुरुवातीला घेऊयात. मग 3x मल्टिप्लाय बाय 1 हे येणार आहे 3x. 2y मल्टिप्लाय बाय 1 हे येणार आहे प्लस 2y इज इक्वल टू 19 1 19. आणि ह्या 2 इक्वेशनमध्ये आता आपल्याला एक्सची जे कोइफिशियंट आहेत ते सारखे मिळालेले आहेत. यांचं जे साईन आहे ते देखील सेम आहे म्हणून आपल्याला याची सबट्रॅक्शन करायची आहे. आणि सबट्रॅक्शन करताना आपण खालच्या इक्वेशनचे साईन चेंज करत असतो. तर बघा प्लस 3x मायनस 3x हे कॅन्सल होणार आहे. मायनस 3y मायनस 2y हे येणार आहे मायनस 5y इज इक्वल टू 9 मायनस 19 हे येणार आहे मायनस 10. मग y इज इक्वल टू मायनस 10 अपॉन मायनस 5. y इज इक्वल टू आपल्याला मिळालेला आहे 2. मग y इज इक्वल टू 2 ही जी व्हॅल्यू आहे ती आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूयात. पुट y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 काय आहे बघा, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. मग वायची व्हॅल्यू 2 याच्यामध्ये पुट करायची आहे आपल्याला. मग एक्स मायनस 2 इज इक्वल टू 3. एक्स इज इक्वल टू 3 प्लस 2. एक्स इज इक्वल टू 5 आपल्याला मिळालेला आहे. पण आता आपल्याला एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या आहेत का,
तर नाही, आपण त्या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू मनानं घेतलेल्या आहेत. आपल्याला एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेलं आहे, फाइंड द नंबर्स, ते नंबर शोधायचे आहेत. मग बघा, ग्रेटर नंबर कोणता मिळालेला आहे आपल्याला, एक्स म्हणजे ग्रेटर नंबर 5 आहे, आणि स्मॉलर नंबर वाय आहे म्हणजे स्मॉलर नंबर 2 मिळालेला आहे. मग ते आपल्याला खाली लिहायचं आहे. मग द ग्रेटर नंबर इज इक्वल टू आपल्याला 5 मिळालेला आहे, आणि द स्मॉलर नंबर इज इक्वल टू 2. अशा पद्धतीनं तुम्हाला हे वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. सेकंड नंबरचा क्वेश्चन आपल्याला बघायचा आहे. याच्यामध्ये आपल्याला एक रेक्टँगल दिलेला आहे, आय एम अ रेक्टँगल असं सांगितलेलं आहे. त्यानंतर आपल्याला लेंथ दिलेले आहेत इक्वेशनच्या स्वरूपात, आणि आपल्याला ब्रेथ देखील दिलेली आहे, आणि आपल्याला सांगितलेलं आहे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय, आणि फाइंड द पेरिमीटर ऑफ रेक्टँगल अँड एरिया ऑफ रेक्टँगल. म्हणजे ह्या रेक्टँगलचा आपल्याला पेरिमीटर आणि एरिया देखील फाइंड करायचा आहे. मग सुरुवातीला आपण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड करूयात, त्यानंतर आपण पेरिमीटर आणि एरिया फाइंड करूयात. बघा आता याच्यावरून एक्स आणि वायच्या व्हॅल्यू कशा फाइंड करायच्या. आपल्याला माहिती आहे अपोजिट साइड्स ऑफ रेक्टँगल आर इक्वल. रेक्टँगलच्या ज्या अपोजिट साइड्स असतात त्या इक्वल असतात. म्हणजे ह्या ज्या रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स आहेत ह्या दोन्ही इक्वल असणार आहेत, आणि ह्या दोन साइड इक्वल असणार आहेत. मग बघा आपण पहिले काय करूयात, लेंथ इज इक्वल टू रेक्टँगलची ही लेंथ आहे, ही आणि ही, तर ह्या लेंथ इक्वल असणार आहेत. मग त्याला तुम्ही कसं लिहिणार आहात, लेंथ इज इक्वल टू 2x प्लस वाय इज प्लस 8, 2x प्लस वाय प्लस 8 इज इक्वल टू 4x मायनस वाय. हे दोन्ही आपल्याला इक्वल दाखवायचे आहे, कारण ते दोन्हीही ह्या रेक्टँगलच्या लेंथ आहेत. मग आता बघा याला सॉल्व करून घेऊयात. एक्सला एक्सकडे घेऊन येऊयात. मग बघा आपण ह्या एक्सला इकडे घेऊन जाऊयात, वायला पण इकडे घेऊन जाऊयात. मग इकडे फक्त काय राहणार आहे, 8 इज इक्वल टू 4x मायनस 2x. हा 2x आपण इकडे नेलेला आहे. त्यानंतर हा मायनस वाय, हा प्लस वाय देखील इकडे गेल्यावर मायनस वाय होणार आहे. मग बघा आता 8 इज इक्वल टू 4x मायनस 2x हे येणार आहे 2x मायनस वाय हे होणार आहे मायनस 2y. मग आता या तिन्ही टर्मला 2 न डिवाइड करून घेऊयात आपण. मग काय येईल बघा, 4 इज इक्वल टू x मायनस वाय. याला आपण यांची जागा अल्टरचेंज करून लिहूयात. म्हणजेच x मायनस वाय इज इक्वल टू 4 आपल्याला मिळालेला आहे. याला आपण 1 नंबरचं इक्वेशन देऊयात. मग जसं आपण लेंथचं सॉल्व केलेलं आहे तसंच आपण ब्रेथचं देखील सॉल्व करून घेऊयात. मग बघा ब्रेथ, मग बघा आपण ब्रीथला आता इक्वल दाखवूयात. ब्रीथ काय आहे, 2y इज इक्वल टू x प्लस 4. याला आपण सोडवून घेऊयात, वायला इकडे घेऊन जाऊयात. म्हणजे x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4. 4 इकडे आलेला आहे, तो मायनस 4 झालेला आहे. मग याला आपण सेकंड नंबरचं इक्वेशन देऊयात. बघा आपल्याला इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड मिळालेलं आहे. तर या दोन इक्वेशनमध्ये x सारखा आहे, ही पहिली टर्म सारखी आलेली आहे, त्यांचे जे साईन आहेत ते सेम आहेत, म्हणून या दोन इक्वेशनचे आपण सबट्रॅक्शन करूयात. मग इक्वेशन 1 मायनस 2, इक्वेशन 1 मायनस 2. मग बघा इक्वेशन 1 काय आहे, x मायनस वाय इज इक्वल टू 4, आणि सेकंड नंबरचं इक्वेशन आहे x मायनस 2y इज इक्वल टू मायनस 4. मग यांची आपल्याला काय करायचे आहे, सबट्रॅक्शन करायची आहे. याची सबट्रॅक्शन करताना आपल्याला खालच्या इक्वेशनचे साईन चेंज करायचे आहेत. मग बघा प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल होणार आहे. त्यानंतर मायनस वाय प्लस 2y हे येणार आहे प्लस वाय, हा प्लस आपण नाही दिला तरी चालतो, इज इक्वल टू 4 प्लस 4 हे येणार आहे 8. म्हणजेच आपल्याला y इज इक्वल टू काय मिळालेलं आहे, 8 मिळालेलं आहे. मग y इज इक्वल टू 8 आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूयात. पुट y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन 1. मग 1 नंबरचं इक्वेशन काय आहे, x मायनस वाय इज इक्वल टू 4. मग बघा वायची व्हॅल्यू पुट करूयात आपण. x मायनस 8 इज इक्वल टू 4, x इज इक्वल टू 4 प्लस 8, x इज इक्वल टू आपल्याला 12 मिळालेला आहे. मग आता आपल्याला एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू मिळालेल्या आहेत. त्याच्यावरून आपण पहिले सुरुवातीला रेक्टँगलची लेंथ आणि ब्रीथ काढून घेऊयात. मग बघा लेंथ इज इक्वल टू काय आहे, 4x मायनस वाय, 4x मायनस वाय. मग बघा इथं एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू ठेवायच्या आहेत आपल्याला. 4 मल्टिप्लाय बाय 12 मायनस वायची व्हॅल्यू आहे 8. मग 12 4 जा
48 मायनस 8 म्हणजेच हे आपल्याला मिळालेलं आहे 40. म्हणजे लेंथ किती मिळालेली आहे आपल्याला 40 मिळालेली आहे. त्यानंतर आता आपण ब्रीथ फाइंड करून घेऊयात. मग बी इज इक्वल टू बघा ब्रीथ काय आहे एक्स प्लस 4. मग एक्सची व्हॅल्यू काय मिळालेली आहे 12. म्हणजेच 12 प्लस 4 इज इक्वल टू 16. ब्रीथ आपल्याला काय मिळालेली आहे बघा 16 मिळालेली आहे. मग आपल्याला या लेंथ आणि ब्रीथवरून आपल्याला त्या रेक्टँगलच्या पेरिमीटर आणि एरिया फाइंड करायचा आहे. मग सुरुवातीला आपण पेरिमीटर फाइंड करूयात. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल काय आहे 2 इन ब्रॅकेट एल प्लस बी. मग 2 लेंथ किती मिळालेली आहे आपल्याला 40 प्लस ब्रीथ मिळालेली आहे 16. मग हे येणार आहे 2 इन ब्रॅकेट 56. मग हे बघा 2 मल्टिप्लाय बाय 56 हे येणार आहे 112. याच्यामध्ये आपल्याला युनिट दिलेलं नाही म्हणून इथं डायरेक्ट आपल्याला युनिट लिहायचं आहे. त्यानंतर आता आपण एरिया फाइंड करून घेऊयात. एरिया ऑफ रेक्टँगल. मग एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे एल इंटू बी. लेंथ किती मिळालेली आहे आपल्याला 40 मल्टिप्लाय बाय ब्रीथ आहे 16. 16 4 जा 64 आणि हा 0 आपल्याला द्यायचा आहे. 640 एवढा आपल्याला एरिया मिळालेला. मग याला युनिट काय देणार आहात स्क्वेअर युनिट. अशा पद्धतीने या प्रॉब्लेममध्ये या वर्ड प्रॉब्लेममध्ये तुम्हाला त्या रेक्टँगलचा पेरिमीटर आणि त्या रेक्टँगलचा एरिया फाइंड करायचा आहे. चला आता आपल्याला क्वेश्चन नंबर 3 सॉल्व करायचा आहे. बघा क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय दिलेलं आहे. द सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. आपल्याला वडिलांचे वय आणि मुलाच्या वयाची दुप्पट यांची बेरीज दिलेली आहे. यांची सम दिलेली आहे 70. इफ वी डबल द एज ऑफ फादर अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन द सम इज 95. मग आपल्याला सेकंड कंडिशनमध्ये काय सांगितलेलं आहे वडिलांच्या वयाची दुप्पट घ्यायची आहे. वडिलांच्या वयाची डबल करायची आहे आणि त्याच्यामध्ये मुलाचं वय ॲड करायचं आहे आणि त्यांची सम आपल्याला 95 दिलेली आहे. त्यानंतर सांगितलेलं आहे फाइंड देअर प्रेझेंट एजेस. मग त्यांची प्रेझेंट एजेस काय असणार आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. चला तर मग आता आपण लिहून घेऊयात. मग क्वेश्चन नंबर 3 लेट प्रेझेंट एज ऑफ फादर बी एक्स इयर्स आणि प्रेझेंट एज ऑफ सन बी वाय इयर्स. म्हणजे आपण वडिलांचं वय किती कन्सिडर केलेलं आहे एक्स आणि मुलाचं वय वाय कन्सिडर केलेलं आहे. मग आपण कंडिशन फर्स्ट लिहून घेऊयात. कंडिशन फर्स्ट बघा कंडिशन फर्स्टमध्ये काय सांगितलेलं आहे सम ऑफ फादर्स एज अँड ट्वाइस द एज ऑफ हिज सन इज 70. म्हणजे आपल्याला वडिलांचे वय वडिलांचे फादर्स एज किती आहे एक्स इयर्स म्हणजे एक्स प्लस ट्वाइस द एज ऑफ हिज सन म्हणजे मुलाच्या वयाची ट्वाइस करायची आहे म्हणजे प्लस 2y इज इक्वल टू त्यांची सम किती दिलेली आहे आपल्याला 70 दिलेली आहे. मग ती 70 इथं लिहायची आहे. याला इक्वेशन नंबर फर्स्ट द्यायचा आहे. त्यानंतर आपण लिहून घेऊयात कंडिशन सेकंड. मग बघा कंडिशन सेकंडमध्ये काय सांगितलेलं आहे आपल्याला वी डबल द एज ऑफ द फादर. फादरचं एज आपल्याला डबल करायचं आहे म्हणजे 2x होणार आहे ते अँड ॲड इट टू द एज ऑफ हिज सन आणि त्याच्यामध्ये मुलाचं वय ॲड करायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला मिळवायचं आहे मुलाचं वय. मुलाचं वय किती आहे y आणि त्यांची सम आपल्याला दिलेली आहे 95. याला आपण सेकंड नंबरचं इक्वेशन देऊयात. आणि आता आपल्याला हे दोन इक्वेशन सोडवायचे आहेत. तर याच्यामध्ये बघा इथं एक्सचा कोएफिशियंट 2 आहे इथं एक्सला कोएफिशियंट नाही म्हणून या इक्वेशनला आपण 2 न मल्टिप्लाय करून घेऊयात आणि या इक्वेशनला 1 न मल्टिप्लाय करून घेऊयात. मग बघा काय मिळणार आहे आपल्याला 2 न मल्टिप्लाय करून घेऊया या इक्वेशनला 2x प्लस 4y इज इक्वल टू 140. त्यानंतर ह्या इक्वेशनला 1 न मल्टिप्लाय करायचं आहे मग ते इक्वेशन
तसंच राहणार आहे, ते तसंच लिहायचं आहे आपल्याला. 2x प्लस वाय इज इक्वल टू 95. आणि ह्या दोन इक्वेशनची आपल्याला काय करायची आहे, सबट्रॅक्शन करायची आहे, कारण यांचे साईन सेम आहेत. मग साईन चेंज करून घ्यायचे आहेत आपल्याला. प्लस 2x मायनस 2x कॅन्सल होणार आहे. प्लस 4y मायनस y हे येणार आहे 3y इज इक्वल टू 140 मायनस 95 हे येणार आहे 45. मग आपण 3ला डिव्हिजनमध्ये घेऊन जाऊयात. y इज इक्वल टू 45 अपॉन 3, y इज इक्वल टू 15 मिळालेला आहे आपल्याला. मग आपण आता y इज इक्वल टू 15 हे इक्वेशन 1 मध्ये पुट करूयात. पुट y इज इक्वल टू 15 इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 काय आहे, x प्लस 2y इज इक्वल टू 70. मग x प्लस 2 मल्टिप्लाय बाय वायच्या ठिकाणी आपल्याला 15 पुट करायचं आहे इज इक्वल टू 70. मग x प्लस 15 टू जा 30 इज इक्वल टू 70. x इज इक्वल टू 70 मायनस 30, x इज इक्वल टू 40 आपल्याला मिळालेलं आहे. मग बघा x म्हणजे काय आहे, फादर्स एज. मग इथं लिहून घ्यायचं आहे आपल्याला. फादर एज इज इक्वल टू 40 इयर्स आणि सन्स एज इज इक्वल टू 15 इयर्स. चला आता क्वेश्चन नंबर 4 बघूयात आपण. याच्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे, द डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. मग आपल्याला एक फ्रॅक्शन आहे, त्या फ्रॅक्शनचा जो डिनॉमिनेटर आहे तो न्यूमरेटरचा ट्वाइस केल्याच्या नंतर त्याच्यामध्ये 4 मोर करायचा आहे, मग आपल्याला तो डिनॉमिनेटर मिळणार आहे. त्याच्यानंतर पुढं काय सांगितलेलं आहे बघा, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर इफ बोथ द न्यूमरेटर अँड द डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6. मग ज्यावेळेस आपण न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर 6 रिड्यूस करणार आहोत त्यावेळेस आपल्याला डिनॉमिनेटर काय मिळणार आहे, 12 टाइम्स द न्यूमरेटर, म्हणजे न्यूमरेटरच्या 12 टाइम्स मिळणार आहे. मग आपल्याला फाइंड द फ्रॅक्शन सांगितलेलं आहे, तो फ्रॅक्शन फाइंड करायचा आहे. मग बघा आपण लिहून घेऊयात. क्वेश्चन नंबर 4, लेट द फ्रॅक्शन बी एक्स अपॉन वाय. तो फ्रॅक्शन काय असणार आहे, एक्स अपॉन वाय असं आपण कन्सिडर केलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये एक्स हा काय असणार आहे, न्यूमरेटर, आणि वाय हा काय असणार आहे, डिनॉमिनेटर असणार आहे. तर बघा याच्यामध्ये फर्स्ट कंडिशन काय सांगितलेली आहे. कंडिशन फर्स्ट बघूयात आपण काय सांगितलेली आहे. डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज, डिनॉमिनेटर ऑफ अ फ्रॅक्शन इज म्हणजेच y इज इक्वल टू 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. म्हणजे न्यूमरेटरचा ट्वाइस करायचा आहे आपल्याला, न्यूमरेटरचा ट्वाइस करायचा आहे आणि 4 मोर आहे म्हणून त्याच्यामध्ये 4 ॲड करायचे आहेत. हे आपल्याला फर्स्ट इक्वेशन मिळालेलं आहे, त्याला आपण व्यवस्थित करून घेऊयात. 2x मायनस वाय इज इक्वल टू -4 याला आपण 1 नंबर देऊन घेऊयात. त्यानंतर कंडिशन सेकंड बघूयात आपण काय आहे. कंडिशन सेकंड, कंडिशन सेकंडमध्ये बघा काय सांगितलेलं आहे, डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर. डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स द न्यूमरेटर इफ बोथ द न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6. म्हणजे कधी आहे हा 12 टाइम्स, ज्यावेळेस आपल्याला बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर रिड्यूस बाय 6, म्हणजे ते दोन्ही ज्यावेळेस आपण 6 रिड्यूस करणार आहोत त्यावेळेस डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या 12 टाइम्स आहे. मग आता याला आपण सोडवून घेऊयात. y मायनस 6 इज इक्वल टू, ह्या 12 आपण ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करून घेऊयात. पहिल्यांदा फर्स्ट टर्म आणि नंतर सेकंड टर्मला मल्टिप्लाय करायचं आहे. मग 12x मायनस 12 6 जा 72. मग बघा आता वायला इकडे घेऊन जाऊयात, नंबरला इकडे घेऊन येऊयात. मग काय येणार आहे, 12x मायनस वाय इज इक्वल टू -6 प्लस 72. मग बघा हे काय, 12x मायनस वाय इज इक्वल टू -6 प्लस 72 हे येणार आहे 66. याला आपण सेकंड नंबरचं इक्वेशन देऊन घेऊयात. मग फर्स्ट आणि सेकंड ह्या दोन इक्वेशनची जर आपण कंपॅरिझन केली तर इथं -y दिलेला आहे,
साईन सेम असल्यामुळे ह्या दोन इक्वेशनची आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे. मग इक्वेशन 1 मायनस 2. मग इक्वेशन 1 काय आहे बघा, 2x मायनस y इज इक्वल टू -4. इक्वेशन 2 12x मायनस y इज इक्वल टू 66. यांची आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे. मग साईन चेंज करून घेऊयात आपण. मग 2x मायनस 12x हे येणार आहे -10x. मायनस y प्लस y कॅन्सल झालेला आहे. -4 मायनस 66 हे येणार आहे -70. मग x इज इक्वल टू -70 अपॉन -10. मग x इज इक्वल टू आपल्याला 7 मिळणार आहे. मग x इज इक्वल टू 7 आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूयात. पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 काय आहे, 2x मायनस y इज इक्वल टू -4. मग 2 मल्टिप्लाय बाय 7 मायनस y इज इक्वल टू -4. 2 7 जा 14 मायनस y इज इक्वल टू -4. मायनस y इज इक्वल टू -4 मायनस 14. मायनस y इज इक्वल टू -18. y इज इक्वल टू 18. y किती मिळालेला आहे आपल्याला, 18 मिळालेला आहे. मग एक्सच्या आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला मिळालेल्या आहेत. मग फ्रॅक्शन काय असणार आहे बघा, तो फ्रॅक्शन इज इक्वल टू एक्स अपॉन वाय, म्हणजेच काय असणार आहे 7 अपॉन 18. आता आपल्याला बघायचं आहे क्वेश्चन नंबर 5. बघा त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, 2 टाइप्स ऑफ बॉक्सेस A B आर बी प्लेस इन अ ट्रक हॅविंग कॅपॅसिटी ऑफ 10 टन्स. म्हणजे आपल्याकडं 2 प्रकारचे बॉक्सेस आहेत. ए प्रकारचा एक बॉक्स आहे आणि बी प्रकारचा एक बॉक्स आहे. ते आपल्याला एका ट्रकमध्ये ठेवायचे आहे. त्या ट्रकची कॅपॅसिटी आहे 10 टन. 1 टन म्हणजे 1000 kg असतो, 10 टन म्हणजे 10,000 kg. तर पुढं बघा काय सांगितलेलं आहे, व्हेन 150 बॉक्सेस ऑफ टाईप ए अँड 100 बॉक्सेस ऑफ टाईप बी आर लोडेड इन द ट्रक इट वेज 10 टन्स. मग ज्यावेळेस आपण ए टाईपचे बॉक्स 150 आणि बी टाईपचे 100 बॉक्स लोड करतो त्या ट्रकमध्ये, त्यावेळेस तो ट्रक फुली लोडेड होतो, म्हणजे 10 टन कंप्लीट होतो. त्यानंतर पुढं काय सांगितलेलं आहे, बट व्हेन 260 बॉक्सेस ऑफ टाईप ए आर लोडेड इन द ट्रक इट कॅन स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाईप बी सो दॅट इट इज फुली लोडेड. पण जेव्हा काय होतं आहे, ए टाईपचे आपण 260 बॉक्सेस लोड करतो, त्यावेळेस तो ट्रक 10 टन फुली लोडेड होण्यासाठी बी टाईपचे आपल्याला 40 बॉक्सेस त्याच्यामध्ये ॲड करावे लागतात. सो दॅट इट इज फुली लोडेड. फाइंड द वेट ऑफ ईच टाईप ऑफ बॉक्सेस. मग आपल्याला ईच टाईप ऑफ बॉक्सेस म्हणजे ए टाईपचा जो बॉक्स आहे त्याचं वेट आणि बी टाईपचा जो बॉक्स आहे त्याचं वेट आपल्याला फाइंड करायचं आहे. चला तर मग आता बघूयात आपल्याला कसं सॉल्व करायचं. क्वेश्चन नंबर 5. लेट द वेट ऑफ ए टाइप बॉक्स be x kg and the weight of B type box be y kg. जो ए टाईपचा बॉक्स आहे त्याचं वजन x kg कन्सिडर केलेलं आहे आणि बी टाईपच्या बॉक्सचं y kg वेट आपण कन्सिडर केलेलं आहे. मग बघा कंडिशन फर्स्ट काय आहे, कंडिशन फर्स्ट काय सांगितलेली आहे, when 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck it weighs 10 tons. म्हणजे ज्यावेळेस ए टाईपचे 150 बॉक्स आणि बी टाईपचे 100 बॉक्स आपण लोड करतो त्यावेळेस तो ट्रक 10 टनने पूर्ण लोड होतोय. मग बघा आता आपल्याला 10 टन म्हणजे वजन दिलेलं आहे. मग आपल्याला ए टाईपच्या बॉक्सचं वजन आणि बी टाईपच्या बॉक्सचं वजन ॲड करायचं आहे आणि त्यांची इक्वल 10 टन आहे असं दाखवायचं आहे. मग ए टाईपचे बॉक्स किती आहेत, 150 आहेत. मग 150 बॉक्स आहेत आणि एका बॉक्सचं वजन x kg आहे, मग ते 150x येणार आहे. प्लस बी टाईपचे आपल्याला 100 बॉक्स घ्यायचे आहेत म्हणून 100y इज इक्वल टू 10 टन्स. 10 टन्स. पण आता
हे जे आहे आपण हे किलोग्रॅममध्ये घेतलेलं आहे आणि हे टन्समध्ये आहे, पण आपल्याला हे युनिट एक करून घ्यावं, सेम करून घ्यावं लागेल. म्हणजे हे किलोग्रॅम्समध्ये आहे, याला पण किलोग्रॅम्समध्ये घ्यावं लागेल. मग 10 टन्स म्हणजे काय असतं, 10,000 किलोग्रॅम. म्हणजेच 1 टन इज इक्वल टू 1000 kg. मग बघा आता याच्यामध्ये 50 ने डिवाइड करून घेऊयात आपण. याला जर 50 ने डिवाइड केलं तर काय येणार आहे, 3x प्लस 2y इज इक्वल टू, याला जर 50 ने डिवाइड केलं तर 200 येणार आहे. याला इक्वेशन नंबर फर्स्ट देऊन घेऊयात. मग बघा आता कंडिशन सेकंड काय सांगितलेली आहे. सेकंड कंडिशनमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे व्हेन 260 बॉक्सेस ऑफ टाईप ए आर लोडेड इन द ट्रक. ए टाईपचे 260 बॉक्सेस घ्यायचे आहेत. इट कॅन स्टील अकोमोडेट 40 बॉक्सेस ऑफ टाईप बी सो दॅट इट इज फुली लोडेड. मग ज्यावेळेस आपण ए टाईपचे 260 बॉक्सेस घेणार आहोत, म्हणजेच इथं घ्यायचं आहे आपल्याला 260x. त्यानंतर तो ट्रक फुली लोडेड होण्यासाठी आपल्याला बी टाईपचे 40 बॉक्सेस घ्यावं लागतील. म्हणजेच 40y इज इक्वल टू 10,000. मग आता बघा या इक्वेशनला आपण 20 ने डिवाइड करून घेऊयात. 20 ने डिवाइड जर केलं तर इथं येणार आहे 13x प्लस 20 ने डिवाइड केल्यावर इथं येणार आहे 2y इज इक्वल टू 500. याला आपण सेकंड नंबरचं इक्वेशन देऊन घेऊयात. आता आपण हे दोन इक्वेशन इलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करूयात. याच्यामध्ये बघा 2y आपल्याला सेम दिसत आहे. मग आपण डायरेक्ट या दोन इक्वेशनची इथं प्लस प्लस साईन असल्यामुळे या दोन इक्वेशनची सबट्रॅक्शन करून घेऊयात. इक्वेशन 1 मायनस 2, इक्वेशन 1 मायनस 2. मग इक्वेशन 1 काय आहे बघा, 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. त्यानंतर 13x प्लस 2y इज इक्वल टू 500. यांची आपल्याला सबट्रॅक्शन करायची आहे. आपण खालच्या इक्वेशनचे साईन चेंज करून घेतो. 3x मायनस 13x हे येणार आहे मायनस 10x प्लस 2y मायनस 2y गेट कॅन्सल इज इक्वल टू 200 मायनस 500 हे येणार आहे मायनस 300. मग आपण हा मायनस 10 इकडे डिव्हिजनमध्ये घेऊन जाऊयात. मग x इज इक्वल टू येणार आहे मायनस 300 अपॉन मायनस 10. x इज इक्वल टू मिळणार आहे 30. एक्स किती मिळालेला आहे आपल्याला, 30 मिळालेला आहे. त्यानंतर आता एक्सची जी व्हॅल्यू आलेली आहे 30 ती आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूयात. पुट एक्स इज इक्वल टू 30 इन इक्वेशन 1. मग इक्वेशन 1 काय आहे, 3x प्लस 2y इज इक्वल टू 200. मग बघा 3 मल्टिप्लाय बाय 30 प्लस 2y इज इक्वल टू 200. 90 प्लस 2y इज इक्वल टू 200. 90 इकडे मायनसमध्ये जाईल. मग 2y इज इक्वल टू 200 मायनस 90. 2y इज इक्वल टू 110. y इज इक्वल टू 110 अपॉन 2. हा 2 इकडे डिव्हिजनमध्ये गेलेला आहे. y इज इक्वल टू 55. म्हणजे बघा एक्सची व्हॅल्यू आपल्याला 30 मिळालेली आहे आणि वायची व्हॅल्यू 55 मिळालेली आहे. पण एक्स म्हणजे काय आहे, ए टाईपच्या बॉक्सचं वजन आहे आणि वाय म्हणजे आहे बी टाईपच्या बॉक्सचं वजन. मग बघा वेट ऑफ ए टाईप बॉक्स इज इक्वल टू एक्स आहे. एक्स म्हणजे किती, 30 kg. अँड वेट ऑफ बी टाईप बॉक्स इज इक्वल टू वाय. वाय म्हणजेच 55 kg. हे आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. चला आता 6 नंबरचा क्वेश्चन बघूयात आपण. याच्यामध्ये बघा काय दिलेलं आहे, आउट ऑफ 1900 किलोमीटर वी शाल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम बाय एरोप्लेन. विशालनं काय केलेलं आहे, बसनं काही प्रवास केलेला आहे आणि एरोप्लेननं विमानानं काही प्रवास केलेला आहे. तो सगळा प्रवास मिळून त्यानं 1900 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे. 1900 किलोमीटरचा प्रवास केलेला आहे.
मग पुढं काय दिलेलं आहे बघा, बस ट्रॅव्हल्स विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर हावर अँड द ॲव्हरेज स्पीड ऑफ एरोप्लेन इज 700 किलोमीटर पर हावर. मग त्या बसची जी स्पीड होती ती किती होती, 60 किलोमीटर पर हावर, आणि एरोप्लेनची स्पीड आपल्याला दिलेली आहे 700 किलोमीटर पर हावर. इट टेक्स 5 hours टू कंप्लीट द जर्नी. आणि विशालला तो जो प्रवास आहे बसने आणि एरोप्लेनने केलेला तो पूर्ण प्रवास करण्यासाठी 5 तास लागलेले आहेत. म्हणजे ते 1900 किलोमीटर जे डिस्टन्स आहे ते कव्हर करण्यासाठी 5 तास लागलेले आहेत. फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. मग विशालनं बसनं जे प्रवास केलेला आहे ते डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. चला मग हे सॉल्व करून घेऊयात. क्वेश्चन नंबर 6. मग विशाल ट्रॅव्हल बाय बस. लेट विशाल ट्रॅव्हल बाय बस बी x किलोमीटर आणि विशाल ट्रॅव्हल बाय एरोप्लेन बी y किलोमीटर. म्हणजे विशालनं बसनं किती प्रवास केलेला आहे x किलोमीटर आणि एरोप्लेननं y किलोमीटर प्रवास केलेला आहे. मग आपण कंडिशन फर्स्ट लिहून घेऊयात. कंडिशन फर्स्ट काय दिलेली आहे बघा, विशाल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम डिस्टन्स बाय एरोप्लेन. म्हणजे विशालनं काही डिस्टन्स हे बसनं प्रवास केलेला आहे आणि काही डिस्टन्स एरोप्लेननं केलेला आहे. म्हणजेच बसनं किती प्रवास केलेला आहे x किलोमीटर आणि एरोप्लेननं किती प्रवास केलेला आहे y किलोमीटर. आणि ह्या दोघांनी मिळून केलेला प्रवास किती आहे 1900 किलोमीटर. मग कंडिशन काय लिहायची आहे, x + y = 1900. याला 1 नंबरचं इक्वेशन द्यायचं आहे. बघा, बसनं केलेला प्रवास आणि एरोप्लेननं केलेला प्रवास मिळून आपल्याला 1900 टोटल डिस्टन्स दिलेला आहे. म्हणून आपण इक्वेशन काय लिहिलेलं आहे, x + y = 1900. आता आपल्याला कंडिशन सेकंड बघायची आहे. मग सेकंड कंडिशनमध्ये बघा काय दिलेलं आहे, बस ट्रॅव्हल विथ ॲव्हरेज स्पीड 60 किलोमीटर पर हावर. बसची आपल्याला स्पीड दिलेली आहे आणि एरोप्लेनची स्पीड दिलेली आहे 700 किलोमीटर पर हावर. आणि तो पूर्ण प्रवास करण्यासाठी बसनं आणि विमानानं दोन्ही वाहनांनी प्रवास करण्यासाठी 5 तास लागलेले आहेत. मग बघा, आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जे इक्वेशन मांडायचं आहे ते कसं मांडणार आहात तुम्ही, बसनं प्रवास करण्यासाठी लागलेला वेळ प्लस एरोप्लेननं प्रवास करण्यासाठी लागलेला वेळ, या दोघांची आपल्याला ॲडिशन करायची आहे आणि त्यांचं इक्वल किती येणार आहे, 5 hours येणार आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. मग आपण काय करूयात, बसने प्रवास करण्यासाठी लागलेला वेळ आपण T1 कन्सिडर करूयात आणि एरोप्लेनने प्रवास करण्यासाठी लागलेला जो वेळ आहे तो T2 कन्सिडर करूयात. आणि दोघांनी मिळून लागलेला वेळ म्हणजे 5 hours आपल्याला लागलेले आहेत. मग बघा, विशालने बसनं प्रवास किती केलेला आहे, x किलोमीटर. मग आता आपल्याला x किलोमीटर प्रवास केलेला आहे आणि तो बसची जो वेग आहे ती स्पीड आहे ती 60 किलोमीटर पर हावर आहे. मग आता तो जो लागलेला वेळ काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड. आपल्याला टाईम काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे तर तो इथे यूज करायचा आहे. मग बसने किती वेळ लागला तो काढायसाठी आपल्याला काय करायचं आहे, डिस्टन्स अपॉन स्पीड. मग बसने किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे, x किलोमीटर, म्हणून अपॉन, आणि स्पीड किती आहे 60 म्हणून x/60 लिहायचं आहे. प्लस T2 म्हणजे आपण ते एरोप्लेनचा टाइम कन्सिडर केलेला आहे. मग एरोप्लेननं किती डिस्टन्स कव्हर केलेला आहे, y किलोमीटर, म्हणून इथं आपल्याला y लिहायचं आहे. आणि एरोप्लेनची स्पीड किती दिलेली आहे 700, म्हणून आपल्याला 700 लिहायचं आहे = 5. अशा पद्धतीनं ते इक्वेशन तयार झालेलं आहे. आता याला आपल्याला सॉल्व करून घ्यायचं आहे. मग बघा आता याला कसं सॉल्व करणार, याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करूयात. 700x + 60y अपॉन 60 × 700 = 5. मग बघा याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊयात आपण. 700x + 60y अपॉन 6 7 जा 42,000 = 5. आता हा 42,000 डिव्हिजनमध्ये आहे, तो इकडं मल्टिप्लिकेशनमध्ये जाईल. मग इकडं काय राहणार आहे, 700x + 60y = 5 × 42,000. मग बघा आता पुढं 700x + 60y
इज इक्वल टू 5 मल्टिप्लाय बाय 42,000. हे किती येणार आहे? 42 5 जा 210 येतो. मग 210 आणि हे पुढचे 3 झिरो आपल्याला इथं वर द्यायचे आहेत. मग आता ह्या तिन्ही टर्मला आपण सुरुवातीला 10 डिवाइड करून घेऊयात. मग इथं काय येणार आहे? 70x प्लस 6y इज इक्वल टू, इथं 10 डिवाइड केल्यावर येणार आहे 21,000. आता पुन्हा आपण 2 देखील डिवाइड करून घेऊयात. मग 2 डिवाइड केल्यावर बघा काय येईल? 35x प्लस 3y इज इक्वल टू 10,500. म्हणजेच हे आपल्याला सेकंड नंबरचं इक्वेशन मिळालेलं आहे. मग आता इक्वेशन फर्स्ट आणि सेकंडची जर आपण कंपॅरिझन केली तर वायचा कोएफिशियंट इथं 3 आलेला आहे. मग इक्वेशन 1ला आपल्याला 3 मल्टिप्लाय करावं लागेल. मग बघा, मल्टिप्लाय इक्वेशन 1 बाय 3. मग इक्वेशन 1ला आपण 3 मल्टिप्लाय करून घेऊयात आणि इक्वेशन 2ला आपल्याला 1 ने मल्टिप्लाय करायचं आहे. मग इक्वेशन 1ला 3 मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे? 3x प्लस 3y इज इक्वल टू 5,700. त्यानंतर सेकंड इक्वेशनला 1 मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे ते इक्वेशन ॲज इट इज राहणार आहे. 35x प्लस 3y इज इक्वल टू 10,500. दोघांचे साईन सेम असल्यामुळे आपल्याला सबट्रॅक्शन करायचे आहे. सबट्रॅक्शन करताना साईन चेंज करून घ्यायचे आहेत आपल्याला. मग बघा, 3x मायनस 35x हे येणार आहे मायनस 32x प्लस 3y मायनस 3y कॅन्सल होणार आहे. इथं 5,700 मायनस 10,500 यांची जर आपण सबट्रॅक्शन केली तर ही किती येणार आहे? मायनस 4,800. मग बघा, आपल्याला इकडं 32 आहे, त्याला इकडं डिव्हिजनमध्ये घेऊन जाऊयात आपण. मग x इज इक्वल टू किती येणार आहे? मायनस 4,800 अपॉन मायनस 32. हे मायनस मायनस कॅन्सल झालेलं आहे. याला आपण 16 डिवाइड करूया. 16 2 जा 32, 16 3 जा 48 आणि हे 2 0. 300ला 2 डिवाइड केलं तर इथं येणार आहे 150. 150 अपॉन 1 म्हणजेच एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 150. आपल्याला सांगितलेलं काय आहे? फाइंड द डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस. विशालनं बसनं किती प्रवास केलेला आहे तो फाइंड करायचा आहे. म्हणजेच एक्सनं त्यानं काय केलेलं आहे? बसनं जो प्रवास केलेला आहे तो आपण x किलोमीटर कन्सिडर केलेला आहे आणि तो आपल्याला मिळालेला आहे. मग इथं काय लिहिणार आहोत आपण? विशाल ट्रॅव्हल बाय बस इज इक्वल टू 150 किलोमीटर. म्हणजे ते 1,900 किलोमीटर टोटल प्रवास विशालने केला होता. त्यापैकी 150 किलोमीटर एवढा प्रवास त्याने बसने केला होता आणि जो राहिलेला प्रवास आहे 1,900 किलोमीटरमधून आपण 150 किलोमीटर जर मायनस केलं तर राहिलेला प्रवास त्याने एरोप्लेननं केलेला आहे. पण आपल्याला फक्त बसनं केलेला प्रवास विचारलेला आहे म्हणून आपण तेवढंच आन्सर काढलेलं आहे.